नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। सध्या आपण पनवेल एस.टी. आगार येथे आहोत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण या आगारला भेट देऊन परिस्थितीचा आढावा ते आज घेत आहेत। आपण पाहू शकतो पनवेल एस.टी. आगार येथे ते आता उतरलेले आहेत आणि संपूर्ण आगारला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। या मला जरा तुमच्या काय स्थानकाची पाहणी करायची। समोर 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 आता 12:30 सगळे जास्त भरू नका, प्रवासी पण पाहिजे मला। आपले 5-6 लोक जातात। दादा इकडे आपल्याला किती टोटल आपण कॅमेरा मागे कॅमेरा थोडा कॅमेरा घे मागे तुमचा। आणि काय काय तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी आहे किंवा सुविधा ज्या सगळ्यामध्ये प्रवासी त्याची काय काय सुविधांची तुम्ही मागणी केली आहे अजूनपर्यंत तर आता हा वार्ड आहे झाला तर तो छान तर आता प्रसादन आधी ते बघूया। एस.टी. आगारला भेट दिल्यानंतर आता जे सार्वजनिक सुलभ शौचालय आहे त्याची ही पाहणी परिवहन मंत्री ह्या भाड्याने दिलेल्या आहे का जागा? नाही हे काय केलेलं आहे आरटीओ या बाजूला या आरटीओ गाड्या त्यांच्या काही कारणासाठी हे मागे पकडतात उचलतात काही त्यांचे वेगवेगळे हे असू द्या ना मग आणि ते आपल्या जागेत फेकतात। आरटीओची त्यांनी त्या जागा निश्चित कराव्या। मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा मी प्रत्येकाला वेळ देणार आहे। ह्या ज्या गाड्या आहेत मला पुढल्या महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्ही आरटीओ अधिकाऱ्याशी संबंधिताशी बोलणी करा आणि तुम्ही ह्या सगळ्या आरटीओच्या सांगा की कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ पण त्यांना देऊ, कारण दुसरीकडे शिफ्ट करायला हे प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था आहे। म्हणजे फक्त कुठे दिसेल तिकडे जागा पोलीस पण म्हणा किंवा आपले आरटीओवाले पण जिकडे दिसेल जागा तिकडे त्या गाड्या ज्या जप्त करतात आणि त्या ठेवून देतात आणि ते वर्षानुवर्षे सडेपर्यंत ठेवतात। नाही पण भाड्याचा संबंध का आपल्याला जागा एस.टी. प्रवाशांना सुविधासाठी हे आगार असताना तुम्ही ह्या पार्किंगसाठी कशी काय जागा देता मला सांगा। ह्या सगळ्या गाड्या 1 महिन्याच्या आत हल्ल्या पाहिजे। त्यांना सांगा की पुढल्या महिन्याच्या अखेरीस परत व्हिजिट करणार आहे तोपर्यंत या गाड्या हल्ल्या पाहिजे। बिलकुल या ठिकाणी चालणार नाही कुणी कुठल्याही गाड्या ठेवलेल्या सगळ्या गाड्याला सांगा। साहेब ती जास्त घाण आहे ती बघा अगोदर. ही साफ केलेली सर ती बघा ना आपलं बाजूची. कसं आहे
मला असं वाटतं हे DOT तुम्ही केलेलं आहे. हे सुलभकडे दिलेलं आहे. सुलभकडे दिलेलं आहे तर ते सुलभचं असणारच. आपल्याकडे ताब्यात असलेलं आणि स्वच्छ असलेलं मला दाखवा. महिलांच्या इकडे जाऊ नका बोले डायरेक्ट पत्रकारांना हे सुलभवाले किती 5 रुपये घेणार आहे बाबा तुम्ही. अरे नको रे बाबा चला ना. मला आधीच सांगितलं ना लेडीजमध्ये कशा दुकान आहे. अच्छा ये आप कितना 5 वाले थे और यूनिफॉर्म के लिए कितने यूनिफॉर्म कितने आपके पास. यूरिनल यहाँ पे नहीं है, खाली यहाँ पे शौचालय देंगे 5 रुपए. अरे ये पानी कितना बह रहा है तुम्हारा. ऐसा पानी बहाओगे कैसे चलेगा. ये कितने हैं यहाँ पे 5. अच्छा नहीं यहाँ पे 7 है और वहाँ पे 5 है. अच्छा ये अपंग लोग वगैरह आएंगे उनके लिए अपंगों के लिए फ्री है. नहीं अभी अपंग जो रहते हैं जिनको ये भारतीय पे नहीं बैठ सकते हैं तो उनके लिए इंग्लिश है आपके पास. अभी क्यों नहीं है. तो क्यों पॉट के लिए कितना टाइम जाता है आपको. यांना कंडिशन टाकलेलं आहे का तुम्ही. जे अपंग वगैरे लोक येतात त्यांना बसता येत नाही ह्या ठिकाणी. खुर्ची का देतात. खुर्चीवर कसं जमेल त्यांना त्याला. नहीं अरे मगर वो पॉट के लिए कितना टाइम ये जाता है इंग्लिश पढ़ने के लिए. आप तो पैसा ही लेते हो सबसे. कितना कलेक्शन होते हैं 5 रुपए के हिसाब से आपका दिन का होता है. वो भांडा लगाओ कुर्सी कुर्सी की तरह दिखाओ. अरे आता नहीं है वो बेचारे को बैठ ही नहीं सकते का तो क्यों आएगा वो बेचारा. संपूर्ण परिस्थितीचा इंग्लिश बर्तन का जरूरी है. इंग्लिश भांडे का ते करायला सांगा हो. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाहायला मिळतात आणि सुलभ शौचालयाला त्यांनी अचानक भेट दिलेली आहे. तेथील स्वच्छतेचा आढावा घेतलेला आहे आणि तेथील जे कर्मचारी आहेत त्यांची चांगलीच कानउघडणी त्यांनी केलेली आहे आणि आता पुढे जे पब्लिक शौचालय आहे त्याचाही आढावा ते घेणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यादरम्यान या शौचालयात एका ठिकाणी नळ सुरू होता आणि पाणी अंधाधुंद वाहून जात होतं आणि त्याच दरम्यान स्वतः परिवहन मंत्र्यांनी तो नळ स्वतःच्या हाताने बंद केला. ही कृती त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पुढे जे पब्लिक शौचालय आहे तेथेही ते जात आहे आणि तेथीलही स्वच्छतेचा आढावा परिवहन मंत्री घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मला एक गोष्ट सांगा. आपण सगळे शौचालय ते सुलभच दिलेले. शौचालय सगळं सुलभ. आता समजा एखाद्या व्यक्तीकडे पैसेच नसतील 5 रुपये तरी काय करावं. त्याला मग निर्णय वस्तून घेतला आम्हाला संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला परिवहन मंत्री पाहायला मिळतात आणि स्वच्छतेविषयी ते इथे अधिकाऱ्यांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मला नाही पण तो आपण लेडीजचा तो प्रॉब्लेटिक आहे ना म्हणून आपण तो इथं त्यांना दिला. कधीपासून बंद आहे तो आताच नाही. नाही पण तो व्यवस्थित नाही झाला म्हणून ते आपण काय केलं तो बंद ठेवला सर. आणि ऐका जरा बंद नका करू. तो चालू करा लगेच. का म्हणून बंद केला तुम्ही. युरिनल आहे ते महिलांसाठी चालू ठेवा. आणि ह्याची जबाबदारी जी आहे ना आपण नाही एवढं का तुमच्याकडे तो हाऊसकीपिंगसाठी वगैरे तर यांना द्या ना. सुलभवाल्यानं जर दिलं तर हे युरिनल आणि ते स्वच्छतेची जबाबदारी याच्यावर का देऊ शकत नाही मला सांगा. ताबडतोब द्या. तुम्ही माझ्यासमोर हो. नाही सर आजच पत्र बघा जबाबदार तुम्ही. आज पत्र देऊन नाही. पत्र देऊन काय ना होत. कारवाई करा. पत्र देऊन ते पत्रावर पत्र होतात. यांचं जरा नाव लिहून घ्या. सगळी जबाबदारी यांच्यावर आहे.
पत्र देऊन नाही तर झटपट कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी परिवहन मंत्र्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. समोरच आहे सर. चल आतमध्ये चल पटापट चल. आता ही पाणकोळी आता हे जवळजवळ 2 ते 2.5 वर्षांची पाठी आहे. मी आधी इथेच आलो आता बघा. आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या घरामध्ये जर पाणी नसेल पहिलं तर तुम्ही सर पाणी अवेलेबल आहे सर. बरोबर आहे. पण प्रवासी आपल्याला एवढे शेकडो प्रवासी येतात, त्यांची व्यवस्था पाण्याची ऐंशी करायची साहेब करतोय. ताबडतोब करतो. हो, लगेच लगेच डिपेंड राहू नका. भले साध्या करा तुम्ही. हो. असं काही एवढं व्यवस्थित कुठल्या तरी पटेल पेलर्स नदी दिलं पाहिजे असं काही नाही, नाही. आपलं आपण करू आपण. फक्त प्यायला पाणी आणि एक त्याला साखळीनं बांधून ग्लास येस करतो. जेणेकरून तो ग्लास चोरीला गेला नाही. रिझर्वेशन एकेकाने बोला. आधार कार्ड आपण त्याचं ओरिजिनल कार्ड मागतो. मोबाईलवर थोडं जवळ लॉकर आपण अलाउड केलं. डिजी लॉकरमध्ये मोबाईल मशीन दाखवतो त्याच्यावर काढून नाही आला. नाही फोटो काढून अलाउड नाही. डिजी लॉकरवर काही आपल्याला ही सुविधा पाहिजे तर काही नियमानुसार नियमानुसारच आपण हे करतो. मी सांगतो येतो मला समस्या तर मी विचारलं म्हणून सांगतो. लाईट पाहिजे, उभं राहावं लागतं. रिझर्वेशनचे काउंटर हां रिझर्वेशन काउंटर हे ज्येष्ठ सगळे वेगळे करा. काउंटर आहे आणि लाईन आता एवढं लाईन आहे. एका रिझर्वेशनमध्ये आपण चेकिंगसाठी किती वेळ लागतो? 5 मिनिटं हार्डली. ते पाणी असं आहे ना की ॲप आहे ज्याचं त्याला आपल्याला करता येईल. मोबाईल ॲप पण आहे. बरं ठीक आहे. दोन्ही आहे. आपण आपल्याला पण जमत नाही आणि काही लोक एवढेही सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यांना अजूनपर्यंत जमत नाही. बरं आपण लोक दोन विचार दोन काउंटर करतात. साहेब एक विनंती आहे, नाथजलच्या बाबतीत बोलतोय. 15 रुपयाची जी बॉटल आहे ती काही ठिकाणी 20-20 रुपयाला चार्ज करतात. पिंपरी चिंचवड डेपोला पण होईल. हे नाथजल जे आपलं मिळतं सरकारने दिलेलं आहे 15 रुपयाच्या ऐवजी 20-20 रुपये चार्जेस आहेत त्याचे घेतात. म्हणजे हा आणि अरेरावी करतात त्याच्या बाबतीत. आणि खालापूर टोमनाक्याला पण तेच सिस्टम आहे. 20 रुपयाच्या प्रिंटेडच नाहीच आहे पाण्याची बॉटल भेटते ती 25-25 रुपयाला विकली जाते खालापूर टोमनाक्याला सर्रास. आणि त्याच्यात बोललं तर उद्धटपणे उत्तर देतात. या दौऱ्यादरम्यान अचानक जे आहे ते परिवहन मंत्री पनवेल एस.टी. आगारला भेट द्यायला आले. त्यांनी यावेळी अनेक प्रवासी त्यांच्या समस्या परिवहन मंत्र्यांच्या समोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांशी या पुढे पुढे पुढे
काय समस्या तुमची बस वेळेवर होती का सांगा तुम्ही तुम्ही थांबा त्यांना बोलू अहो, ते घाबरताय तुम्ही आहे ना तुम्ही तुम्हाला बघून घाबरताय मला कुठं ओळखतं शाळेतल्या कॉलेजमध्ये काही ठिकाणी 33% पैसे भरावे लागतात. सुविधा तुम्हाला दिलेली अजून काय सुविधा हवी आहे शासनाकडनं? वेळेत येत नाही दोन तास सांभाळलं तर मग तुम्ही वेळेवर पोहोचता कसे कॉलेजला? कुठल्या गावाला कॉलेजला पण जाता? वेळेवर पोहोचत नाही. कॉलेजला वेळेवर पोहोचत नाही. असं म्हणलं की वेळेवर बस पोहोचलं नाही. तर या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बसेससाठी काय रेग्युलर बस काही ठराविक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पनवेल एस टी आगारला भेट दिलेली आहे. या दरम्यान अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ होताना आपल्याला पाहायला मिळते. सोबतच अनेक प्रवासी असेल, विद्यार्थी असेल यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाहायला मिळतात. करता येईल हे विद्यार्थ्यांची संख्या बघूया. आता आपल्या बसेसची क्षमता असेल त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थी असेल तर देता येणार नाही. समजा बाहेरमध्ये असेल तशा आपल्या काही ट्रिपा सुटतात की जाताना पूर्ण रिकाम्या जातात आणि येताना विद्यार्थी घेऊन येतात. फक्त विद्यार्थी घेऊन येतात. अशा आपल्या बऱ्याचशा थोड्या नाही. प्रत्येक डेपोला एक 15-20 ट्रिप असतात की जे फक्त विद्यार्थी घेऊन येतात. आता यावेळेस कसं ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेली वगैरे गाडी असते त्यामुळं सकाळच्या ट्रिप मिळतात. लाजत नको काढू, डायरेक्ट काढ. ये हे तुझ्या बरोबर ना? उभं रे, उभं रे. ये इकडे लवकर ये. जा. उभं रे, उभं रे. जा अजून थोडा जायचं असेल तर जावा. या सगळ्या थोडं मागे मागे या दौऱ्यादरम्यान अनेक प्रवासी असतील, विद्यार्थी असतील त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला परिवहन मंत्री पाहायला मिळतात. आणि हा त्यांचा अचानक दौरा पनवेल एस टी डेपोवरती आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना ते आपल्याला पाहायला मिळतात. मागे चला मागे चला आता आपल्याला बस एखादी 8-10 लोक खाली असेल हा डेपो आहे. इथं आपली सध्या डिझेलवर चालणाऱ्या सगळ्या बसेस आहेत. एक 400 CNG पोलीस आहे. गाड्या चालतात जवळपासच्या सगळ्या गावात मी येणार हे तुम्हाला किती वाजता कळलं होतं? चौकात तुम्ही सांगितलं. पत्रकार पण असे पनवेल एस टी आगारला भेट दिल्यानंतर आपण बघू शकतो संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाहायला मिळतात. मॅडम आता किती आपला किती रेस्टरूममध्ये बेड वगैरे आहे?
नका जाऊ ओ दादा सगळेच नको नको काढू ओ थांबा जरा 2 मिनिटं हां थांबा बाहेरून दाखव कंडक्टर त्या येतात त्याला रिफ्रेशमेंट आहेत पण इथं नाही लेडीज ड्रायव्हर कंडक्टर हेल्पर शक्यतो लेडीज नाईटला येत नाही बस आपण मोठ्या स्वारगेटला आहे मुंबई सेंट्रलला आहे मोठ्या ठिकाणी जिथं खूप जास्त तिथं लेडीज आता काय नवीन आपण जे आता बनवतोय त्याच्यामध्ये म्हणजे येऊ न येऊ पण आपल्याकडे सुविधा त्यांच्याकडे बघून गेट वगैरे घेऊन पहिलं तर गरम पाणी प्यायला थंड पाणी स्वच्छता करण्याची व्यवस्था बघून आधार सप्रेम द्या आणि जे काही दुसऱ्या वगैरे पाहिजे असेल ते आम्हाला दुसरं इतकी आहे व्यवस्था करायची आपल्याला आणि त्याचबरोबर स्वच्छतेला जास्त प्राधान्य दे एवढं मी ही आता जागा फार मोठी दिसते किती जागा आहे ही आपली चौथी जागा टोटल 36 जागा आहे आपल्या कब्जात 34 जागा. अच्छा आणि आता आपण PPP हे जे करतोय BOTवर ते किती आपल्याला मिळणार आहे आणि किती सर टोटल आपला जो 34,500 आहे तेवढा आपण टेंडरला घेतला आणि त्याच्यापैकी 1.5 ठीक आहे मला ते प्लॅन अजून एक बिल्डिंग परमिशन मिळाली नाही ड्रायव्हर कंट वर जावं लागतं वरती बस एक मिनिट चला चला साहेब हो पण ते BOTवर होता त्याला 2 ते 3 वर्ष लागतील ना होय तर माझं येतं का
चल 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 क्लीन केलं अरे आपल्याला आता प्रवास करायचा आहे. एक मिनिट अपघात झाला काही होते अनफिट झाले ते आपण आणि काही जणांना पॅरालिसिस काहीतरी बघते मी काय आडनाव तुमचं हां मी परवा तुमचं नाव विचारलं होतं बरेच दिवस तुम्ही नाही आहे कामावर कशामुळे अडलंय तुमचं? हे पर्याय दिलं मी अनफिटचं दिलंय का दिले सगळं दिलंय का सगळं दिलेलं मी कशामुळे तुमचं पाय गेलं? इन्फेक्शन रेस्टोरंट इन्फेक्शनचं त्यांना शुगर ड्रायव्हर होता की कंडक्टर? ठीक आहे, आता मी मॅडमला सांगितलं हे असं आता ठीक आहे 8-10 दिवसामध्ये कसं होईल ते बघा आणि मला रिपोर्ट करा तुम्ही की बाबा हे होतं आम्ही मार्गीला ठीक आहे. मार्ग आता माझ्यासमोर सांगू नका नाही नाही तुम्हाला स्वतःहून तुम्हाला म्हणजे मी स्वतःहून मी तुम्हाला फोन केला नाही नाही तशी वेळ माझ्यावर येतात का? हो नाही हा बोला. सर पाहणी केली काय आज समोरच्या निदर्शनास काय सर कोकणातला सर्वात महत्त्वाचा हा डेपो आहे पनवेलचा आणि याचीही एवढी पाहणी केल्यानंतर तुमचं काय सगळं निदर्शनास आहे? नाही, खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारुणच आहे. हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत. प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न, पुरुष शौचालयाचे प्रश्न, थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था, गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे. अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत. त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ 36,000 मीटरची जागा आपली ही आहे. त्यापैकी 34,500 मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे. 1,500 मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि BOT तत्वावर हे जे SC स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु UDCPRचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यामुळे UDCPRच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा FS आहे. म्हणजे काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा FS दिला जातो. या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रेस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही. तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन. कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत. हे बऱ्याच ठिकाणी परिवहनचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहेत. अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे. जास्तीत जास्त भविष्यामध्ये 60 वर्ष जर आपल्याला BOT तत्वावर किंवा PPP तत्वावर जर
ह्या सेवा डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायच्या असेल तर 60 वर्षाचा विचार करून करावा लागेल. आत्ताचा विचार करून चालणार नाही. मी अधिकाऱ्यांना ही सुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी BOTवर ठेकेदाराला दिलं असेल तरी लोकांच्या ज्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय बिसलरी विकत घेऊ शकत नाही. मिनरल वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे ST कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंक बेड, उशा, चादर, ह्या गोष्टी, पंखे, लाईट, ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत. ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत, ते आधी द्या. प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षिसंसुद्धा देण्यात आली होती. 1 वर्ष सुरळीत ते चालू होतं, परंतु ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल, बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत, त्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. छोटे छोटे प्रश्न आहेत, बाकी काही मोठेही प्रश्न नाही. मोठे प्रश्न तर मंत्रालयीन पातळीवर आम्ही सोडू, पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या 3-4 गोष्टींची जरी पूर्तता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे ती टाळली जाईल. साहेब, तुम्ही आज येणार आहेत हे समजल्यानंतर पूर्वतयारी चालू झाली, चांगलं वाटलं. प्रवाशांना सुद्धा 1 दिवसाचा काय होईना दिलासा मिळाला. काय आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही, आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्याला 15 दिवसातनं एकेका आगाराला भेट द्या. मी आज आता दुसऱ्या बसनीच STने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे. तर आज ते 2 ते 3 आगार घेणार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय समस्या आहे ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल. प्रामुख्याने ST कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत. जर योग्य प्रकारे त्याचा विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील. असे तर आमच्या STच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल ते आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत. ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे. मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खातं आहे, काम करण्यासारखी संधी या खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या खात्याला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा या खात्याचं रूप पालटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे प्रताप सरनाईकच्या माध्यमातून केला जाईल. नाही हो, माझी पण फार मोठी 2 कोटीची गाडी आहे, पण ती मागे ठेवणार आहे मी डिझेल जळजळ. परंतु मी आपल्या लालपरीतनं जाणार आणि लालपरीमध्ये प्रवास करत असताना सर्वसामान्य प्रवाशांना काय संकटाला सामोरं जावं लागतं, त्यांच्या काय समस्या आहेत त्या समस्या मी सोडवूनच ह्या ठिकाणावर परत जाणार. साहेब, आजच्या भेटीला तुम्ही समाधान आहात का? नाही, एवढ्या लवकर समाधान नाही. मला अजूनही 1 तासामध्ये तुमचं उत्तर काय राहील? नाही, मी बिलकुल समाधानी नाही. प्रामुख्यानं फक्त ह्या आगाराबद्दल नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच आगाराबद्दल मी समाधानी नाही. कारण मी आगाराला भेटी देत असताना सर्वसामान्य प्रवाशांनी, सर्वसामान्य जनतेनं मला जे काही मेसेजेस केलेले आहेत, मला जे काही फोन केलेले आहेत, जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे ते खरं मानून किंवा वस्तुस्थितीची जाणीव ठेवून मी कुठल्याही आगारावर ज्या सुविधा प्रवाशांना देण्यात येतात किंवा कुठल्याही आगारामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा देण्यात येतात त्याबद्दल मी बिलकुल समाधानी नाही. मला फार मोठे बदल करावे लागतात, वेळप्रसंगी कटू निर्णयही घ्यावे लागतील, परंतु ते कटू निर्णय घेऊन जर महाराष्ट्र राज्याचा परिवहन सेवा जर सुधारणा होत असेल तर ते कटू निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे. समस्या तुम्हाला पनवेल आगारात काय जाणवलं? नाही, आता ह्या सगळ्या समस्या सगळीकडे सारख्याच आहेत. प्रत्येक ठिकाणी काय कथन तेच करणं गरजेचं नाही आहे, परंतु ह्या सगळ्या एकत्रितपणे समस्या घेऊन एक चांगला ठोस निर्णय आणि चांगला धोरणात्मक निर्णय पूर्ण परिवहन सेवेसाठी कसं करता येईल त्यासाठी हे सरकार प्राधान्य देईल. सर, पुढचं काय राहील? म्हणजे आता तुम्ही एक भेट झाली, तुम्ही या अधिकाऱ्यांना सुद्धा काय वेळ देणार म्हटले तर? नाही देणार ना. आता मला ते पार्किंगच्या गाड्या तुमच्याच लोकांनी दाखवून दिल्या. दुर्दैव आहे की RTOच्या पार्किंगच्या गाड्या बाहेर जप्त केल्यावर पार्किंगच्या गाड्या आगारामध्ये ठेवतात. ही काय कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? हो, सर्वसामान्य जनतेची प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये तुम्ही असा वापर जर करत असाल आणि ते आपलंच डिपार्टमेंट करत असेल तर ते चुकीचं आहे. जर 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्या गाड्या जर इकडनं हटवल्या नाही तर मी RTOच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेन. ह्या हटवल्याच पाहिजे त्यांनी.
थँक्यू सगळ्यांनी आज सांगितलं पहिल्यांदा आम्ही मंत्री बघताय. आता पुढे बसून जायचं आपल्याला. स्वतः परिवहन मंत्री हे एस टीने प्रवास करणार आहेत. खोपोली आगारला ते एस टीने प्रवास करून जाणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. पूर्ण आगारला भेट देऊन आपण बघू शकतो सगळ्या प्रवाशांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. मॅडमला जाऊन द्या. आपल्याला restriction दिलेली सध्या नाही, ती आता लावलंय बघा. आपला हा प्लॉट एरिया हा अर्धा प्लॉट पूर्ण layout आहे. पूर्ण layout आहे. 60 मीटर आहे ना हा? हा नॅशनल आहे. तर याच्यामध्ये आपण असे दोन पार्ट केले. ए म्हणजे आपला MSRTC साठी आणि बी म्हणजे हा डेव्हलपर. आपण आता नवीन DCR प्रमाणे 50% मिनिमम MSRTC ठेवायचा. त्याच्यामुळे आपण 55% MSRTC 55% प्लॉट एरिया घेतला. बाकी आज ठेवला 45% plot area. 45 प्लॉट एरिया डेव्हलपर. आधी कंपोजिटचं प्रपोजल होतं, पण कंपोजिटमुळे नंतर ऑपरेशनमध्ये प्रॉब्लेम होईल म्हणून आपण त्याला सेपरेट आउट केलं की डेपो पूर्णपणे MSRTC साठी बनवायचा आणि कमर्शियल त्यांच्या लेआउटमध्ये करायचं. इथे मग आपण डेपोचं प्रपोजल ग्राउंड प्लस 5 मध्ये काय काय ग्राउंड फ्लोअरला बसेस आहेत. 33 स्टॉप्स हे आहेत प्लॅटफॉर्म. किती बसेस राहतात? 33 बसेस इथे आहेत आणि बाकी हां पार्किंगला वरती पण किती माळ्यावर? फर्स्ट अँड सेकंड मग पहिल्या माळ्यावर आणि दुसऱ्या माळ्यावर बसेस जातील कशा? रॅम्प दिला आहे 14 मीटरचा. मला एक गोष्ट सांगा, आपली बस थोडंसा टेकड वगैरे असताना हलते. फर्स्ट गिअरला जरी गाडी घेऊन जात असताना ती खाली येते किंवा येते. हा रॅम्प तुम्ही कसा दाखवला आहे असा, बरोबर आहे? तुम्ही ट्रायल केलेली आहे का कुठल्याही रॅम्पवर जाऊन की आपली बस तिकडे चढेल का आणि चढल्यानंतर उतरेल का? आता नवीन याच्यामध्ये कॉर्पोरेशनने आपल्याला ते सजेशन सांगितलं, तुम्ही म्हटलं ते, तर हे आपण काढून टाकलंय त्याने आणि स्ट्रेट केलं आपण. स्ट्रेट जरी केलं तरी तुम्ही स्ट्रेटला आता ह्याची हाईट पहिल्या माळ्यावरची किमान तुम्ही 4.5 मीटर आहे. हां 4.5 मीटर आहे. 4.5 मीटर म्हणजे जवळजवळ एक 15 ते 16 फूट आहे. बरोबर. 15 ते 16 फुटाचा रॅम्प असा नसणार, हा असा रॅम्प असेल. त्या रॅम्पवर तुमची बस जाणार का? तुमची ही 10-15 वर्षापूर्वीची बस किंवा जुनी ST जी खडखड 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 करते, ठीक आहे. नवीन इलेक्ट्रिक बस वगैरे अजूनपर्यंत असं झालेलं नाही, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या वेळेला तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? मी बोलतो ते फक्त मंत्री म्हणून मला उत्तर पण द्या तेवढी की वस्तुस्थिती आपलं थोडंसं टेकडं जरी असेल, दोघं तर आमची गोष्ट आहे, परंतु त्या टेकडावर चढत असताना आपल्या ST गडगडतात आणि आपल्याला अक्षरशः हँडब्रेक लावावा लागतो किंवा ब्रेकवर उभे राहतात ड्रायव्हर लोक आणि नंतर फर्स्ट गिअरमध्ये वगैरे घेऊन गाडीवर कसे कसे नेतात प्रवासी असताना. तर ह्या आपल्या बसेस ह्या रॅम्पच्या माध्यमातून वर चढतात. सर आपण त्याच्यासाठी इथे काय केलं होतं की जो जनरली 1:10चा रॅम्प असतो आपण 1:14 केला, म्हणजे त्याचा ग्रेडियंट आपण कमी केलं. तसं पण प्रात्यक्षिक केलं का? नाही चढलं बसतात मग तुम्ही काय करणार मला सांगा. तुम्ही फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला डायरेक्ट पार्किंग आणि याची व्यवस्था कागदावर दिसतंय हो, वस्तुस्थिती नाही होणार ना सर.
कागदावर जरी दिसत, परत आता हे केलं तुम्ही, लिफ्टची व्यवस्था केली का? बस लिफ्टनी जाऊ शकेल वर? ती लिफ्ट आहे, बस. तुम्हाला रॅम्पनी जर कुठली रॅम्पवर समजा आता जुन्या बसेस आहेत त्या जर जाऊ शकल्या नाही तर लिफ्ट आपल्याला पॅरलल फर्स्ट सेकंड फ्लोअरवर जायला ती प्रोव्हिजन आपल्याला तुम्ही केलेली आहे का? ती पण केलेली दिसत नाही. आपण काय करू, ठीक आहे, ह्या तुमच्या चुका नाही आहेत बघा, म्हणजे मी असं बिलकुल बोलणार नाही. काय होतं की ग्राउंड फ्लोअर हा कमर्शियल स्पेस असल्या कारणानं सगळे डेव्हलपर, सगळे ठेकेदार ह्याची नजर ग्राउंड फ्लोअरवरच जास्त असते आणि ग्राउंड फ्लोअरला जास्त रिस्पॉन्स मिळत असतो, कमर्शियल रेट जास्त मिळत असतो, त्यामुळे ग्राउंड फ्लोअर ते द्यायला तयार होत नाही. पण आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या बसेस नाही चालू शकणार पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर. आपल्याला प्रोव्हिजन भले फ्रंटेज त्यांनी घ्यावं, आपल्याला एवढं 36,000 मीटर आहे, जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर फ्रंटेज जरी डेव्हलपरला तुम्ही दिलं तरी बॅक साईडला आपल्या ज्या बसेस आहेत ह्या ड्रॉइंगमध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. आपल्याला फ्रंट साईड नको आहे, त्या काय शो पीस म्हणून दाखवायच्या नाही आहेत आपल्याला, जसं बिल्डरला शोरूम दाखवावे लागतात तसे. आपल्याला फ्रंट जरी बिल्डरने घेतलं तरी बॅक साईडला ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला ही प्रोव्हिजन करावी लागेल. ऑफिस वगैरे ठीक आहे फर्स्ट सेकंड फ्लोअरला, परंतु तुम्ही हा जर मनामध्ये विचार करत असाल की ह्या रॅम्पने जाईल आणि तो रॅम्प आता 4.5 मीटरचा रॅम्प कसा असेल, असा स्ट्रेट असेल, ती बस चढूच शकणार नाही तुमची. आपण रस्ते पण बांधत असताना ती पॉईंट लेवल, पॉईंट 2, पॉईंट 3 अशी आपण स्टेप बाय स्टेप आपण ते ह्या रॅम्पमध्ये तसं आपल्याला करता येणार नाही, कारण शेवटी आपल्याला 15 फुटामध्येच तो रॅम्प बसवायचा आहे. ह्या टेक्निकल गोष्टी आहेत. तुम्ही आर्किटेक्ट आहात, ह्या आता तुम्हाला ॲज अ आर्किटेक्ट म्हणून माहिती हवी ह्या टेक्निकल गोष्टी. मला सांगा, तुम्ही म्हणजे माझ्या ठिकाणी तुम्ही जरी असता तरी तुम्ही मला सांगा की आपल्या बसेस आजच्या ज्या परिस्थितीमध्ये त्या ह्या रॅम्पवर, मला एखादा ड्रायव्हर आहे का कोणी? आपला ड्रायव्हर आहे या. मला एक गोष्ट सांगा, पहिल्या माळ्यावर जर आपल्याला बस एखादी एसटी आपली जुनी जी एसटी आहे ती चढवायची आहे. आता डोंगरावर जाताना सुद्धा आपल्याला वळणामध्ये वगैरे आपली गाडी चालवताना फार अडचण होते, गाड्या बंद पडतात, तुम्ही ब्रेकवर उभे राहून गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करता पण खाली जाऊ नये. तर 15 फूट म्हणजे आता 4.5-4 जवळजवळ 15-16 फूट हाईटवर असा जर चढवला असेल तर आपल्या बस चढतील का? नाही चढणार. असं वळण घेत चढली तरच चढते ना, स्टेट असं पण वळणाला आपल्याला रस्त्याला जागा असते ना भरपूर. आपल्याला ह्या ठिकाणी तुम्ही किती दिले? 12 मीटर दिले की 9 मीटर दिले? 14 मीटर दिले. रस्त्याला आपल्याला किमान हे आपले ज्या रस्त्यावर तुम्ही गाड्या चालवतात किमान मिनिमम 20 मीटरची तो रस्ता असतो, मॅक्झिमम 60 मीटर असतो, परंतु त्यामध्ये आपल्याला असं वळसा घालून असेल त्यामुळे ते चढता येतं. पण असं सगळं तुम्हाला सांगितलं किंवा असं तुम्ही डायरेक्ट एल टाईप सांगितलं तर त्या चढूच शकणार. त्या टेक्निकल गोष्टींचा विचार करा तुम्ही. आपल्याला ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये बदल करावा लागेल. तुम्ही पण जरा थोडंसं कसं आहे की एखादं जुनं जे काही इमारत झालेली असेल त्या ठिकाणी जरा प्रॅक्टिकल बघा ना, आपली बस घेऊन जाऊन चढते का, कुठेतरी कमर्शियल कॉम्प्लेक्स कुठे बनवलं असेल त्या ठिकाणी याच्यासाठी व्यवस्था असते आपल्या, तर तुम्ही ती पाहणी करा. आपण काय करू, ठीक आहे जे झालं असेल त्याच्यामध्ये असतं, पण आता आपण करून मोकळं होऊन भविष्यामध्ये ते जर नाही होऊ शकलं तर आपल्याला फार अडचणीला सामोरं लागेल. आता आपण आर्किटेक्टच्या तुमच्या माध्यमातून काही ड्रॉइंग वगैरे चेंज करता येईल का? आपल्याला ठेकेदाराचं नुकसान नाही, परंतु त्याचा फायदा बघत असताना आपलं नुकसान नाही झालं पाहिजे ना भविष्यात. त्यामुळे आपण मंत्रालयामध्ये ह्या संदर्भात तुम्ही आता सगळी चाचपणी करा, बैठक लावू. ह्या पर्टिक्युलर फक्त पनवेल बस स्थानकाची ह्या ड्रॉइंग सगळ्या आर्किटेक्टला आणि सगळ्या आपल्या इंजिनियरना बोलवा. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल पाहणी करा आणि मला अहवाल द्या रायटिंगमध्ये. कर्मचाऱ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना सूचना दिल्यानंतर आता जे कर्मचारी आहेत एस टी महामंडळाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत करण्यात येते. त्यांना बघू शकतो अचानक त्यांनी पनवेल एस टी आगारला भेट दिली. या भेटीमध्ये संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी केला आणि आता कर्मचाऱ्यांकडूनही
प्रवाशांचं भलं करून घेताना प्रवाशांचं पण भलं राहून चला चला चला. आपल्याला सगळं भंगार खाली करायचं. चला 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 चला. परिवहन मंत्री स्वतः आता एस टीने प्रवास करणार आहेत. ते खोपोली आगारला आता पुढे भेट देत आहेत आणि आपण पाहू शकतो पनवेल एस टी आगारला भेट दिल्यानंतर आता पुढे खोपोली आगारला ते भेट देण्यासाठी जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांसोबत ते प्रवास करणार आहेत आणि या संपूर्ण दौऱ्याची प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड, प्रत्येक बातमी आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. खरं तर आज अचानक सरनाईक यांच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता स्वतः परिवहन मंत्री हे एस टीने प्रवास करणार आहेत आणि प्रवाशांसोबत हा प्रवास त्यांचा असणार आहे आणि या प्रवासाची ही प्रत्येक अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.